काश्मीरमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, अखेर भारत पाकिस्तानमध्ये 5 वाजल्यापासून युद्धविराम झालाय। निखिला, ही मोठी घोषणा म्हणावी लागेल, कारण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने थोड्याच वेळापूर्वी 2 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली आणि या 2 मिनिटांच्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे की 5 वाजल्यापासून भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळालेला आहे, अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे। आणि 12 तारखेला पुन्हा एकदा दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा एकदा चर्चा करतील, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय की पाकिस्तान आणि भारतामध्ये अंधाधुंद जे काही एलओसीचं पाकिस्तानकडून सातत्याने एलओसीवरती गोळीबार करण्यात येत होता, शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत होतं आणि पाकिस्ताननं ही जी काही मुजुरी दाखवलेली होती त्याला भारतानं वेळोवेळी उत्तर सुद्धा दिलेलं होतं। मात्र आता दोन्ही देशाचे डीजीएमओ एकमेकांशी संवाद साधल्यानंतर ही एक मोठी घोषणा जी आहे ती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेली आहे। त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा ट्विट करून ही माहिती दिली की दोन्ही देशांची अनेक तास चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी ही तयारी दर्शवलेली आहे की या युद्धाला कुठेतरी पूर्णविराम द्यायला आम्ही तयार आहोत आणि त्यानंतर तशाची घोषणा त्यांनी पहिल्यांदा केलेली होती। मात्र अधिकृत घोषणा देशाच्या माध्यमातून कुठली होते हे पाहणं महत्त्वाचं होतं आणि त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही घोषणा जी आहे ती आता केलेली आहे। 5 वाजता दोन्ही देशाकडून जे काही शस्त्रसंधीचं उल्लंघन होत होतं किंवा पाकिस्तानकडून पहिल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर भारताकडून जे काही त्याला प्रत्युत्तर दिलं जात होतं ते आता पूर्णपणे थांबलेलं आहे। युद्धाला पूर्णविराम मिळाला असल्याची घोषणा जी आहे ती भारताकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे दोन्ही देशामध्ये मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं या युद्धाला तोंड फुटलेलं होतं किंवा ज्या पद्धतीचे हल्ले पाकिस्तानच्या माध्यमातून केले जात होते, पाकिस्तानकडून भारताच्या अनेक महत्त्वाच्या शहरांना सीमारेषेवरील जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत त्यांना टार्गेट केलं जात होतं, अनेक राज्यांना टार्गेट केलं जात होतं आणि पाकिस्तानकडून कुठेतरी ही भूमिका घेणं आवश्यक होतं अशा पद्धतीची भावना ही बाकीच्या संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा घेतलेली होती। पाकिस्तानला तसा सल्ला सुद्धा दिलेला होता आणि आता पाकिस्तानकडनं भारताने ज्या पद्धतीचं उत्तर पाकिस्तानला वेळोवेळी दिलेलं आहे त्यानंतर पाकिस्तानने ही आता नरमाईची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे आणि पाकिस्तानच्या तयारीनेच नंतर आता या युद्धाला कुठेतरी पूर्णविराम मिळाला असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं थोड्याच वेळापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये कुठलेही इतर कंटेंट न म्हणता किंवा इथलं कुठलेही मुद्दे न वाचता फक्त युद्धाला 5 वाजता पूर्णविराम मिळालेला आहे ही घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे 12 तारखेला दोन्ही देशाचे डीजीएमओ जे आहेत ते काय पुन्हा चर्चा करतात आणि आज रात्री नेमक्या काही घडामोडी होतात की पुन्हा एकदा या सगळ्याला कुठेतरी तोंड फुटतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही मोठी घोषणा म्हणावी लागेल, कारण दोन्ही देशामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसामध्ये हे युद्ध सुरू झालेलं होतं, दोन्ही देशाच्या सीमेवरती ज्या पद्धतीनं गोळीबार केला जात होता किंवा पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीजफायरचं उल्लंघन करत ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळी भारताच्या हद्दीमध्ये येऊन हल्ले करण्याचा प्रयत्न केलेला होता, भारतीय नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याचबरोबर धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यावर या सगळ्या पाकिस्तानच्या भूमिकेवरती भारतानं नाराजी व्यक्त करत भारतानं प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेलं होतं आणि पाकिस्तानकडून आता भारताचे हे सगळे प्रत्युत्तरच्या माध्यमातून जे काही हल्ले झाले किंवा पाकिस्तानला ज्या पद्धतीचं उत्तर भारताने दिलेलं आहे त्यानंतर आता पाकिस्ताननं अखेर ही नरमाईची भूमिका घेतलेली आहे आणि दोन्ही देशाच्या डीजीएमओनी संवाद साधल्यानंतर आता या युद्धाला कुठेतरी पूर्णविराम मिळाला असल्याची एक मोठी अपडेट जी आहे ती आता भारत पाकिस्तानच्या युद्धाला धरून येते आहे। पहिल्यांदा अमेरिकेचे